हक्काचा नाही कुणाच्या बापाचा कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. गोरगरिबांचा रस्ता न देणारं शासन मुर्दाबाद 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 गोरगरिबांच्या रस्त्यावर भ्रष्टाचार करणारे नालायक कंत्राटदार ठेकेदार मुर्दाबाद 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 DYFI जिंदाबाद 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 सिरसाळा मार्गे मोहा अंबेजोगाई रस्ता झालाच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे. कन्नापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. धारोर तालुक्यातील कन्नापूर हे गाव आहे. या ठिकाणी मोहा, कन्नापूर, सिरसाळा तसेच मोहा ते नागापूर टोकवाडी या मार्गाच्या रस्त्याच्या प्रश्नासाठी गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे. गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने ही संघटना आंदोलन करत आहे, परंतु प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. लेखी आश्वासन देऊन देखील वेळ काढूपणा काढत आहे. नेमकं कशासाठी आता ते त्यांचं धरणं आंदोलन कसं असणार आहे हे आपण जाणून घेणार. दादा, काय नेमकं तुम्हाला याच्या आधी सुद्धा लेखी आश्वासन दिलेत परंतु ते टाळाटाळ करतात? आमचा जो रस्त्याचा प्रश्न आहे हा 211 क्रमांकाचा राज्य रस्ता 2023 मध्ये मंजूर असणारा, तसेच 486 क्रमांकाचा राज्य रस्ता टोकवाडी ते सरफराजपूर तो मंजूर असणारा रस्ता, हा रस्ता सातत्यानं मागच्या 4 वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. त्याच्यामुळे म्हणजे अशा गर्भवती महिला असतील किंवा वृद्ध माणसं असतील यांना आवागमन करणं अत्यंत अवघड झालेलं आहे. अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि असं असताना सुद्धा प्रशासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष होत आलेलं आहे. आम्ही जे काही DYFI संघटनेच्या मार्फत मागच्या 5 महिन्यापासून सातत्याने याचा पाठपुरावा करतो आणि प्रत्येक वेळेस आश्वासनाशिवाय आणि लेखी कागदाशिवाय कुठलीही कारवाई झालेली नाही. तर मात्र खड्डे बुजवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करण्यात आला, नंतर मात्र तो सुद्धा प्रयत्न थांबला आणि आता तर उडवाउडीची उत्तरं दिली जातात किंवा तुम्ही आंदोलन करू नका, आम्ही लवकरच करून घेऊ अशा पद्धतीचं आम्हाला सांगितलं जात आहे. आणि म्हणून आम्ही मागच्या 3 दिवसापासून हा आमचा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाहीत या भूमिकेतून या रस्त्याच्या वर बाजूला बसलेलो होतो. आज जर हा प्रश्न सुटलाच नाही तर गावातले सर्व लोक मिळून आम्ही म्हणजे सोमवारपासून रस्त्यावर बसण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच आपल्यासोबत दुसरेच देखील आंदोलन करतात. दादा, काय नेमकं पुढे विशाल भाऊ, नेमकं काय तुम्हाला संबंधित आंदोलनात बसल्यापासून तुम्हाला कुठल्या काही कार्यकर्त्याचा, त्यांच्या अधिकाऱ्यांचा म्हणा, गुत्तेदाराचा कुणाचा काय असा फोन झाला का किंवा तुमचं आम्ही निवेदन स्वीकारू, तुम्हाला लेखी आश्वासन देऊ, असं काय आहे की ज्या प्रश्नाच्या पाठीमागे आम्ही लागलेलो आहे तो प्रश्न त्याचं स्वरूप वेगवेगळ्या पद्धतीनं आखण्याचं काम ही सगळी यंत्रणा करते. की याच्यामधला जो 211 क्रमांकाचा जो रस्ता आहे, जो वंजारवाडी मोहा ते सिरसाळा आहे, आणि दुसरा एक मार्ग आहे जो परळीपासून टोकवाडी मार्गे मांडेखेल, बोदेगाव, कावळेचीवाडी ते इकडं मोहा सरफराजपूर जातो. या दोन्ही रस्त्याचे जे काही जो प्रश्न आहे, ज्यावेळेस आम्ही याच्यामध्ये पडलो की हा रस्ता मंजूर आहे का नाही, या रस्त्याची काय प्रोसेस आहे, काय म्हणजे कुठं त्याचं काय नवजुनं केलेलं आहे का, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यावेळेस आमच्या पुढे एक माहिती मिळाली आम्हाला, तर हा रस्ता 2023 लाच मंजूर झालेला. 2023 पासून आज आहे 2026, म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला असताना म्हणजे इतकं प्रशासन, म्हणजे हे प्रशासन नेमकं काय आहे याची एक जरा गोड बंगाल आम्हाला कळायला अवघड चाललेलं आहे. ही प्रशासन म्हणजे एक शासनाची व्यवस्था आहे का नेमकं कुणाचं बटीक आहे हे जरा कळायला मार्ग नाही आम्हाला. की कुणाची तरी लागून चालून करण्याचं काम हे प्रशासन करतंय, कुणाला तरी पाठीशी घालण्याचं काम करतंय आणि त्याचाच दुष्परिणाम म्हणून हे प्रशासन दोषी आहे आमचं म्हणणं आहे. आम्ही कुठल्या व्यक्तीचा काही याच्यामध्ये प्रश्न नाही, परंतु या प्रशासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळं ह्याचे फळ आमच्या सर्वसामान्य जनतेला भोगावे लागतात. जी काही डिलिव्हरीला जाणाऱ्या महिला आहेत, आमच्या आया बहिणी आहेत, त्यांच्या जाताना त्यांना वेदनेचा त्रास आणि पुढे रस्त्यावरून जात असताना जो त्रास होतोय त्याच्यातून अतिशय एक महिलेची तर इथं डिलिव्हरी झाली रस्त्यावरती, मग याला जबाबदार कोण आहे? एखाद्याला विंचू चावला, एखाद्याला साप चावला, एखाद्याला हार्ट अटॅक आला गावातल्या माणसाला, तर त्याला शहरात घेऊन जायचं तर कसं घेऊन जायचं? म्हणजे गावातली काही माणसं नाहीत का, जनावर आहेत का ही सगळी? म्हणजे अशा पद्धतीची जनावरांपेक्षा बद्दल हाल जर तुम्ही या ठिकाणच्या लोकांना, गाड्या त्या लोकांना देत असाल तर तुम्ही कोणत्या व्यवस्थेकडे तुम्हाला घेऊन जायचंय, आज आमचा हा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही 6 महिन्यापासून पाठपुरावा करतोय की बाबांनो जरा लक्ष द्या. आम्ही लोकशाही मार्गाने प्रयत्न करतोय, निवेदनं दिली, त्यांच्या कार्यालयावरती मोर्चा काढला, सांगितलं की हा रस्ता तुम्ही केला पाहिजे, परंतु आज हे आम्हाला काय करतायत की तोंड पाणी करण्याचं काम करतात. तोंड पाणी म्हणजे
की 10 दिवसाची मुदत घ्या, 15 दिवसाची मुदत घ्या, आम्ही करतोच. आता युद्धच भडकलंय, आता डांबरच उपलब्ध नाही. मग 2023 पासून युद्ध होतं का? 2023 पासून युद्ध होतं का सांगा, प्रश्न आहे. म्हणजे विनाकारण सगळ्यांना वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचं काम संबंधित अधिकारी इंजिनियर करतायत. ही चुकीची बाब आहे. आम्ही मुद्दाम आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याला खानकावून सांगतोय की आम्ही आदरानं बोलणं, प्रेमानं बोलणं हे काय आमचं काही पराभवाचं लक्षण तुम्ही समजू नका. आम्ही ज्या झेंड्याखाली काम करतोय, ज्या भगतसिंगाच्या विचाराच्या खाली काम करतोय, आम्ही तो प्रश्न तडीस लावल्याशिवाय शांत बसणार नाही. आम्ही तुम्हाला योग्य मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने आतापर्यंत सांगितलं, परंतु याच्या पुढची दिशा आम्हाला लोकशाहीचा आम्हाला विपर्यास करायचा नाही, लोकशाहीचे मार्ग आम्हाला हाता विरोधात घ्यायचं नाहीत. म्हणून तुम्ही तात्काळ निर्णय घ्या, तात्काळ रस्त्याचं काम सुरू करा. आम्ही गेल्या 3 दिवसापासून भर उन्हामध्ये 43 पेक्षा जास्त टेम्परेचर असताना या ठिकाणी बसलेलो. म्हणजे बसण्याचं काम असं आहे की तुम्हाला जाग आली पाहिजे, परंतु आज बी जाग येत नाही. प्रशासनाचा एक माणूस आला, सार्वजनिक विभागाचा एक पत्र घेऊन, आणि तो म्हणला की आता जरा थोडं शासकीय निधी कमी आहे. आता इथं शासकीय निधी कमी आहे का? शक्तीपीठाचा मार्ग तुम्ही करायला, ज्याची गरज नाही ते मार्ग तुम्ही करता, परंतु जे दररोजच्या जनमानसांचे दळणवळणाचे रस्ते त्याच्याकडे बघण्याचा अजिबात तुमचा दृष्टिकोन नाही. आता खेड्यातल्या पोराच्या 10वीचे 12वीचे परीक्षा झाल्यात, त्याला तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी शहराकडे जावं लागतं. काही मुली डी फार्मसी करतायत, बी फार्मसी करतायत, शहरामध्ये कॉलेजला जातात खेड्यातून. म्हणजे जी किंवा उद्योग करणारी मुलं आहेत, ही जी मुलं आहेत, ह्या सगळ्यांना या समाजाच्या प्रवाहाच्या बाजूला घालण्याचं काम ही सगळी व्यवस्था करते, हेतू परस्पर करते, आणि एखाद्या व्यक्तीचे खिसे भरण्याचं काम हे करतायत. म्हणून आम्ही आज आंदोलनाच्या जो काही 3रा दिवस आहे, या दिवशी आज आम्ही या रस्त्यावरती येणाऱ्या गावोगाव भेटी देतोय. या भेटीमध्ये आम्ही सांगतोय की आपला रस्ता कसा आहे, आपला रस्ता कधी मंजूर झाला, मंजूर झाल्यानंतर सुद्धा या रस्त्याचं काम का रखडलंय, आणि ही व्यवस्था, शासकीय व्यवस्था याच्याकडे का दुर्लक्ष करताय, हे गावगाव जाऊन आम्ही जनजागृती आज केलेली आहे. अर्धे गाव आज सकाळी झालेले आहेत आमचे. नागापूर पासून आम्ही सुरुवात केली होती. नागापूर, मांडेकेर, कावळेचवाडी, बोदेगाव, आता म्हातारगाव, पुन्हा वाघायला आम्ही जाणार आहेत. आम्ही पुन्हा इकडले सगळे करेवाडी, गर्देवाडी, सरपराजपूर हे गाव आम्ही करणार आहेत, आणि सांगणार आहेत की ही व्यवस्था आपल्याला कशा पद्धतीने देशोधडीला लावते. आणि म्हणून आज 3रा दिवस असताना आज आम्ही ठरवलेलं आहे की उद्या संध्याकाळी 7 वाजता या रस्त्यावरती असणारे जी सगळी गाव आहेत, याने आम्ही आंदोलनाचं स्वरूप बदलणार आहे. आम्ही या व्यवस्थेचा, या सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी की वर्क ऑर्डर निघून रस्ता मंजूर असून सुद्धा तुम्ही रस्ता करत नाहीयेत, म्हणून आम्ही गावोगावातले तरुण, गावातले नागरिक गावातल्या चौकामध्ये येऊन टायर जाळून या झोपलेल्या सरकारचा निषेध करणार, ती आमची उद्याची कृती असणार आहे. आणि सोमवार जर तुम्ही काय केलं नाही तर त्याचे परिणाम आम्ही तुम्हाला भोगावे लागणार आहेत. कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आता अंत बघताय आमच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा तुम्ही अंत बघताय. तुम्ही अंत बघू नका, तात्काळ निर्णय घ्या. रस्ता मंजूर आहे का, आणि तो मंजूर रस्ता तुम्ही करावा. आम्ही सोमवारी याची दिशा एक योग्य आणि वेगळ्या प्रकारची असणार आहे. हे एक सूचक इशारा आजच्या या आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला देतोय. तात्काळ तुम्ही रस्ता करा, अन्यथा पुढच्या होणाऱ्या परिणामाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. नक्कीच आपल्यासोबत दुसरे आंदोलन करते. दादा, काय 3रा दिवस या ठिकाणी तुम्ही बसलायत, गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यासाठी भांडतायत, परंतु प्रशासन दुर्लक्ष करतंय. भरपूर खड्डे झाले या रस्त्याला, काय वागताच येत नाही ना, दळणवळण कसं करायचं. रस्ता एक 10-20 फूट सुद्धा चांगला रस्ता नाही ना, गाडी चालवा का ब्रेक मारावं हेच समजत नाही ह्या रस्त्याला. म्हणजे इतकी अवघड परिस्थिती आहे, लोडिंग वाहनं असतात, बरेच काही अडचणी असतात. 10-20 फूट सुद्धा गाडी व्यवस्थित चालत नाही. हे रस्ता शिरसाळा ते मोहा अंतर आहे ना, एक कमीत कमी 2 तास ते 2.5 तास लागते इतक्याचा अंतराला यायला. मग आता वर्षापूर्वी झाला हा रस्ता, काय वाटतं का असं तुम्हाला कधी बघण्यात तरी? ते चालू असते. आता बरं झालं असं वाटतंय, पुढं तरी चांगलं होईल. पण रस्ता कधी होतो का नाही असंच वाटायला लागले. कारण थोडं डांबर पॉलिश केलं, पाठीमागे खड्डे ओढले तर ऑटोवर बसल्याशी इकडून तिकडून वाटायला का आता रस्ता होतो काय, किंवा चांगलं होतं काय, की प्रवास चांगला होतो काय, आता बरं वाटलं. पण तो पण बंद झाला. हाय तशीच खड्डे दिसायला लागलेत. आणि कधी व्हायचं या मार्गावरच्या जी गाव आहेत, जी गावं येणार आहेत, त्या गावातल्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? तुमचा आंदोलनाचा 3रा दिवस आहे, या आंदोलनामध्ये त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे. हा, सगळ्यांना सूचना करून सांगावं लागेल किंवा हे आपल्याला रस्ता नाही, रस्त्यासाठी तुम्हाला आंदोलनामध्ये सहभागी होणारच सगळे गाव होतीलच ना, तरुण बांधव हे सगळे. आपल्यासोबत दुसरे देखील आंदोलन करते, जे सातत्याने प्रशासकीय बाबी लढत असतात.
सिद्धराम भाऊ, नेमकं काय सांगण्यात येत आहे? एकंदरीत गेल्या अनेक दिवसापासून तुम्हाला लेखी आश्वासन देऊन फक्त तुमची मनधरणी करायची आणि वेळ मारून न्यायचा असा प्रसंग सुरू आहे. नक्कीच तसंच चालू आहे, कारण आम्ही गेल्या 5-6 महिन्यापासून याचा पाठपुरावा सातत्याने BNC ऑफिसला करतोय. आतापर्यंत आम्हाला 4 वेळेस त्यांनी पत्र दिले. इथं तुमच्या समोर हे पत्र आहे, याच्यामध्ये एक उल्लेख आहे बघा, पर्यंतचे रस्ते 10/2/2026 पर्यंत पूर्ण करण्यात येतील. आम्ही ज्या वेळेस 20 जानेवारीला त्यांच्या BNC ऑफिस समोर अंबाजोगाई या ठिकाणी निदर्शने केली, त्यावेळेस त्यांनी आम्हाला पत्र दिलंय आणि 10 फेब्रुवारी पर्यंत दोन्ही रस्त्यांचं काम पूर्ण केलं जाईल. फक्त चालू नाही तर पूर्ण करण्यात येईल असं आम्हाला पत्र दिलं त्यांनी. म्हणजे नेमकं यांना आम्ही धोत्रावीन करणारे वाटत का कानाडे बिड्या फुकणारे वाटत, मला काही यांचं धोरणच कळलं नाही अधिकाऱ्यांचं. आणि त्यांची भाषा पण अशी आहे किंवा एवढ्या वेळेस ऐका, शासनाकडे बजेट नाहीये. मला सांगा, जसं मी दरवेळेस सांगतो की शासनाकडे दुसरे नाहक गोष्टी करण्यासाठी भरपूर पैसे आहेत आणि या रस्त्याचं बजेट किती आहे? 22,86,00,000 रुपये, ते पण पोहनेर पर्यंत. आणि सिरसाळ्यापासून मोह्यापर्यंत 14 कोटीचं बजेट आहे. 14 कोटी रुपये शासनाकडे नाहीत का हा रस्ता करायला? आणि यांचे कारण असे आहेत की आता डांबर उपलब्ध नाहीये, कुठे युद्ध चालू आहे. जसं आमच्या साथी विशाल देशमुखांनी सांगितलं, 3 नोव्हेंबर 2023 ला वर्क ऑर्डर निघालेली आहे रस्त्याची. आणि त्या वर्क ऑर्डर मध्ये असा उल्लेख आहे की वर्क ऑर्डर निघाल्यापासून 12 महिन्याच्या आतमध्ये रस्ता पूर्ण झाला पाहिजे. मग आता 3 वर्ष झाले रस्ता मंजूर होऊन, युद्ध काय 3 वर्षापासून चालू आहे का? गुत्तेदाराला त्यांनी काही नोटीस बजावली का? वेळ तुमची निघून गेली, असं काही दंड काही कारवाई काही? त्या बाबतीमध्ये आम्हाला त्यांनी काहीच सांगितलेलं नाही की फक्त आम्हाला एवढं तोंडी सांगतायत की आम्ही संबंधित गुत्तेदारांना कळवतोय, बजेट नाहीये. त्यांची सुद्धा मानसिकता आहे, म्हणजे त्यांना जनसामान्य लोकांचं काही घेणं देणं नाही की त्या लोकांचं मरण होतंय का नाही. त्यांना गुत्तेदारांचं कळवळ आहे. आम्हाला गुत्तेदाराच्या बाबतीमध्ये आम्हाला काही देणं घेणं नाही. गुत्तेदार कुणीही असो, आमचा मतलब रस्त्याशी. आणि अधिकाऱ्यांचा यामध्ये काय इंटरेस्ट आहे मला माहित नाही गुत्तेदारांची बाजू घेण्यामध्ये. आता तुमचा आंदोलनाचा पुढचा टप्पा कसा असणार आहे? आता आंदोलन तुमचा 3रा दिवस आहे. आता जर पाहायला गेलं तर प्रशासन अद्यापर्यंत तुमच्याकडे लक्ष देत नाहीये. तुमचा पुढचा टप्पा कसा असणार आहे? आता हे सातत्यानं आंदोलन चालू राहिलं तर टप्पे कसे असणार? जसं आमच्या साथींनी सांगितलं, आम्ही सकाळपासून गावोगावी फिरतोय. सकाळी नागापूर पासून आम्ही म्हातारगाव पर्यंत जी गावं केलेली आहेत रस्त्यावरची, त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की उद्या 7 वाजता रात्री प्रत्येक गावामध्ये टायर जाळून BNC प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जाणार आहे. आणि हा निषेध व्यक्त केल्यानंतर सोमवारी आम्ही पुढची दिशा ठरवणार की आंदोलन कोणत्या ह्याच्यावरती जाईल. आमच्यासोबत प्रशासनाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशी तिडके नावाचे BNCचे अधिकारी आलेले होते, त्यांनी आम्हाला पत्र घेऊन आले होते परत. आता त्या पत्राचा आम्हाला तिटकारा आला, ते पत्र घेऊन. पत्रात काय उल्लेख होता? पत्रामध्ये उल्लेख होता किंवा म्हणजे त्यांनी वेळ मागून घेतलेली आणि परत शासनाकडे बजेट नाही अशी तशी कारण त्याच्यामध्ये, आणि आम्हाला वेळ द्या, एवढ्या वेळ द्या. जर नाही झालं तर मग पुढच्या वेळेस आम्हाला आमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांचं ऐकण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही 4 वेळेस आतापर्यंत त्यांचं ऐकलेलं आहे, चर्चा करून. परत परळी तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुद्धा या ठिकाणी आले होते, त्यांनी सुद्धा आमच्यासोबत चर्चा केलेली आहे. पण आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम राहिलो, कारण आम्हाला माहिती आहे की तोंडाला पाणी पुसण्याचं काम चालू आहे. म्हणजे तोंडाला पाणी पुसण्याचं समजा तोंडाला पत्र पुसण्याचं काम चालू आहे BNC अधिकाऱ्यांचं. त्याच्यामुळे आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. जोपर्यंत आमचा प्रश्न योग्य प्रकारे निकाली निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. सातत्यानं पाहायला गेलं तर DYFI संघटना असेल, किसान सभा असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, तुम्ही या ज्या संघटना आहेत या आक्रमक भूमिकेत दिसतात. परंतु पाहायला गेलं तर आज 3रा आंदोलनाचा दिवस असताना देखील तुमची भूमिका आक्रमक झालेली नाही. आता यानंतर तुम्ही आता म्हणलात टायर जाळून आंदोलन करू, त्याच्यानंतर अजून काय तुम्ही आक्रमक भूमिका घेणार की जी प्रशासन तुमच्याकडे लक्ष देईल? नक्कीच आक्रमक भूमिका घेण्यासाठी जरी ही चळवळ ओळखली जात असली तरी आमची DYFI संघटना भगतसिंगांच्या विचारांना मान्य आहे. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, ज्याचा हिंदीमध्ये अर्थ होता की भारत की नौजवान महासभा, जनवादी नौजवान महासभा, जी भगतसिंगांनी नौजवान सभा जी संघटना निर्माण केली होती, त्या संघटनेचा वैचारिक वारसा चालवणारी आमची संघटना आहे. लोकशाहीला मानणारी आमची संघटना आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं आम्ही आंदोलन पुढे नेणार आहोत. आता लोकशाही पद्धतीनं, लोकशाहीवर आमचा विश्वास आहे, संविधानावर आमचा विश्वास आहे, इतक्या प्रशासकीय व्यवस्थेवर सुद्धा आमचा विश्वास आहे. त्यांनी आम्हाला कितीही खेळवलं तरी आम्ही त्यांच्यावर आणखीनही विश्वास ठेवून आहोत किंवा ते आमचे प्रश्न निकाली काढतील. त्यामुळे हळूहळू आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवत नेऊन त्याला योग्य प्रकारे ते आंदोलन योग्य टप्प्यावरती आम्ही नेणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी लवकरात लवकर आमच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही, रस्त्यांच्या बाबतीमध्ये कुठलाही जर निर्णय झाला नाही, तर आम्ही मग भगतसिंगांच्या विचारांना अनुसरून
जो काही आम्हाला आक्रमक पवित्र दाखवायचा तो आम्ही दाखवू आणि जे काही होईल त्याला सर्वस्वी मग प्रशासन जबाबदार असणार. श्रीराम, नेमकं पाहायला जर गेलं तर या दोन्ही मार्गावर जर पाहायला गेलं तर अनेक खेडेगाव आहेत, छोटे मोठे गाव आहे. सातत्यानं पाहायला गेलं तर या रस्त्यावर मोठी वर्दळ देखील असते, परंतु तुमच्या आंदोलनामध्ये तेवढा सक्रिय सहभाग जाणून दिसून येत नाही. त्या लोकांना, त्या नागरिकांना, त्या प्रवाशांना तुम्ही काय आवाहन करणार की आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेऊन यायचा? नाही, लोकांचा सहभाग नाही असं म्हणता येणार नाही. रोज आम्हाला 100-150 लोक भेटी देऊन जात आहेत. ठीक आहे, जरी त्या ठिकाणी बसण्यासाठी त्यांच्याकडे म्हणजे काय विषय झालाय माहितीये काय, आता पावसाचं वातावरण आहे, पाऊस सांगितलेला आहे, त्यामुळे शेतीची कामं खोळंबलेली आहेत, लोकांचे काढणीचे कापणीचे कामं चालू आहेत. त्याच्यामुळे लोकांकडे निश्चितच वेळ नाही का तर नाही, विद्यार्थ्यांच्याकडे सुद्धा वेळ नाही, कारण परीक्षेचा कालावधी आहे. युवकांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर बेरोजगारी प्रचंड वाढल्यामुळे जरी शाश्वत रोजगार त्यांच्या हातामध्ये नसला तरी काही का होईना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांना खाजगी का होईना नोकरी करावी लागते. त्यामुळे त्यांच्या वेळेनुसार ते नक्कीच आंदोलनाला वेळ देता येत नाही असं नाही. तरीही मी त्याचा प्रश्न विचारला की आव्हान काय कराल, तर आव्हान एवढंच करेन की तुमच्या वेळेनुसारच, आम्ही असं म्हणत नाहीत की तुम्ही इथंच येऊन बसा, आम्ही आहोत लढण्यासाठी, पण तुमच्या वेळेनुसार आपण या आंदोलनामध्ये खरंच सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे. आणि जे आव्हान केलंय उद्या संध्याकाळी 7 वाजता गावोगावी टायर जाऊन या BNC प्रशासनाने निषेध करायचा आहे, हे आंदोलन सुद्धा गावोगावी सर्व तरुणांनी, गावातील नागरिकांनी करावं, एवढं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो. नक्कीच आपल्यासोबत अनेक देखील आंदोलन करतात. एकंदरीत पाहायला गेलं तर नेमकी काय भूमिका असणार आहे, उद्याचं आंदोलन कसं असणार आहे पाहायला गेलं तर दिवसेंदिवस आंदोलनाचे टप्पे वेगवेगळ्या प्रक्रियेत येत आहेत. काय दादा नेमकं कसं आंदोलन आता पुढे असणार आहे? तुमचं आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे. गेल्या 3 दिवसापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. पहिल्या दिवशी साथीने सांगितल्याप्रमाणे की पहिल्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एक पत्र घेऊन आले होते, पण ते आम्हाला मान्य नाही. प्रत्येक वेळेस ते नवीन असेच काहीतरी कारण सांगतात. रस्ता करतो, तारीख देतात, 10 फेब्रुवारी दिली होती तारीख, जाऊन आज तारीख आपण बघा एप्रिल मधली 18-19 तारीख आली तरी अजून काहीच केलं नाही. त्याच्यामुळे आम्ही आता सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करत आहोत आणि प्रत्येक गाव आज आम्ही संध्याकाळ पण जाणार आहोत आणि लोकांना ते समजून सांगणार किती महत्वाचा रस्ता आहे. आताच आमच्या साथीने सांगितले की महिला रस्त्यामध्ये डिलिव्हरी होऊ लागलेल्या आहेत. प्रचंड विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचत नाहीत. विद्यार्थी आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर प्रचंड वेळ लागायला. धूळ जर पाहिली तुम्ही तर डाबीच्या पुढे जर गेलात ना तुम्ही तर रस्त्यात एखादी आपल्या समोर मोठी गाडी गेली तर आपल्याला 5 मिनिटं बाजूला थांबावं लागतं, कारण की एवढी धूळ त्या ठिकाणी उडालेले. रस्त्याच्या बाजूला इटभट्ट्या आहेत प्रचंड, म्हणजे परळीकडून जाऊ सुद्धा ह्या रस्त्यानं जाऊ सुद्धा वाटत नाही, एवढं प्रचंड रस्ता खराब झालेला आहे. रस्ताच राहिलेला नाही, प्रचंड खराब. आणि ही आता परिस्थिती, आता जर नाही रस्ता झाला हा तर पावसाळ्यात तर ह्या रस्त्यानं कोणी जाऊ शकणार नाही, इतका खराब होईल पावसाळ्यामध्ये रस्ता. आपल्यासोबत दुसरं देखील आंदोलन करतात. दादा काय नेमकं सातत्यानं पाहायला गेलं त्या रस्त्याच्या मुद्द्यावरून तुम्ही आंदोलन करतात, निदर्शने करतात, निषेध व्यक्त करतात, परंतु प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिलं जात आहे. लेखी आश्वासन देऊन देखील ते त्यांचा शब्द पाळत नाहीत. वेळोवेळी ते काहीतरी वेगळं कारण काढून वेळ काढूपणा करतात. काय वाटतं, तुमचा आंदोलनाचा 3रा दिवस आहे, काय भूमिका होणार? मुळात याची जर पार्श्वभूमी पाहिली तर इथले जे अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आणि जे काही ठेकेदार गुत्तेदार आहेत, त्यांचा हेतू असा सतत राहिलेला आहे की रस्ते फक्त कागदावर मंजूर करायचे, बिलं उचलायचे आणि खिशात घालायचे. त्यांनी कधीच असा विचार केला नव्हता की कोणीतरी रस्त्यासाठी आंदोलन करेल म्हणून. परंतु ज्यांचा जमीर जिंदा आहे अशी ही DYFI जी सुशिक्षित तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत असते, ती DYFI ने आज आमच्या परळी तालुक्यातला जो अत्यंत महत्वाचा विषय आहे तो म्हणजे रस्त्याचा विषय. या रस्त्यावर माझ्या सर्व साथीने सांगितल्याप्रमाणे गरोदर महिला असतील, सर्पदोष झालेले आमचे शेतकरी बांधव असतील, किंवा अचानक अपघातामध्ये सापडलेला एखादा तरुण किंवा अटॅक आला कोणी माणूस असेल, त्याला जर घेऊन जायचं असेल तर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे. याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो, तुम्हा सर्वजण सर्वश्रुत आहात, तुम्ही माध्यमाचं काम करता. आपला साध्यातला साधा माणूस गाव कुसातला त्यानं जर मोटरसायकल विकत घेतली, साधा आप्पे ऑटो विकत घेतला तर त्याला रोड टॅक्स भरावा लागतो. ह्याचे जे पैसे आहेत ते आम्ही देतात आधीच. मग आमच्या लोकांकडून जनतेतून रोड टॅक्सच्या रूपानं जमा झालेले पैसे शासन ते ठेकेदाराला गुत्तेदाराला देत असेल आणि रस्ते फक्त कागदावरच होत असतील. आमचे रस्ते चोरले गेलेत. आमचा रस्ता गेल्या 5 वर्षापासून तयार केला नाही व कुठेतरी डागडुजी करायची, थातूर मातूर कामं करायची आणि लोकांना फसवायचं. एकीकडे लाभाच्या योजना आणायच्या, लाडकी बहिणीच्या योजनेच्या नावाखाली मतं घ्यायचे, लोकांना जाती धर्माच्या मुद्द्यावर त्यांचं ध्रुवीकरण करून मतं घ्यायचे. खरे धोरणात्मक मुद्दे हे आहेत. यांचा जर विचार केला, प्रशासकीय अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील, विमानाने हेलिकॉप्टरने फिरतात. यांच्या लेकरांच्या शाळा वेगळ्या,
यांच्या लेकरांचे दवाखाने वेगळे, यांचे रस्ते सुद्धा वेगळे झालेत. ज्याची शेतकऱ्यांच्या माथी मारलेला जो शक्तीपीठ महामार्ग आहे, ज्याची गरज नाही, तिथं तुम्ही रस्ता करताय. आणि जो गोरगरिबांचा रस्ता आहे ते तुम्ही करत नाही. तुम्ही सस्पेन्शनच्या गाडीमध्ये फिरता, तुम्ही लक्झरियस गाडी ज्या आहेत, थार, फॉर्च्युनर, स्कॉर्पिओज, मोठमोठ्या गाड्या, तुम्हाला काही जाणवत नाही. परंतु आमच्या माय मावल्या ज्यावेळेस आठवडी बाजाराला इथून सरपराजपूर, करेवाडी, गर्देवाडून, मोह्यावरून ज्या टमटम ऑटोमध्ये, आप्पेमध्ये बसून शिरसाळ्याला जातात, अनेक माय मावल्यांना मणक्याचे आजार झालेत. आणि ह्यांचं दुःख कोण जाणणार आहे? ना प्रशासकीय अधिकारी असतील, ना राजकीय नेते असतील. हे गेंड्याची कातडी पाघरलेले लोक आहेत आणि त्यांना आम्हाला ठणकावून सांगायचंय की ही सुरुवात आहे. आज 3 दिवस झाला बसलोत. DYFI हे फक्त काही पळवी तालुक्यातलं नाव नाही. DYFI अखंड देशामध्ये काम करणारा संघटना आहे. याचा राष्ट्रीय अध्यक्ष राज्यसभेचा खासदार आहे, जे केरळमध्ये बिलॉंग करतात. हा प्रश्न इथं जर नाही मार्गी लागला तर आम्ही जिल्हा प्रशासन असेल, आम्ही ऑलरेडी सुप्रिटेंडेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह ऑफिस जे आहे धाराशिवला बांधकाम विभागाचं, त्यांना मेलद्वारे कळवले. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिस आहे संभाजीनगरला, तिथेही मेलद्वारे कळालंय. याच्या उपर जर दखल नाही घेतली तर आम्हाला सबंध DYFIच्या माध्यमातून सबंध जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करावं लागेल. हाच इशारा आम्ही जिल्हा प्रशासनाला देतो, इथल्या स्थानिक प्रशासनाला देतो, पालकमंत्र्यांना देतो. तुम्ही वेळीच याचं पाऊल उचलावं आणि आमचा रस्ता, आमच्या गोरगरीब मायबाप जनतेचा रस्ता आमच्या ताब्यात द्यावा. नक्कीच तुम्ही पाहू शकतात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. पाहायला गेलं तर राज्यामध्ये शक्तीपीठ महामार्गासारखे वेगवेगळे महामार्ग हे सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या माथी मारले जातात, परंतु सामान्य जनतेचा जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी यांच्याकडे निधी नसल्याच्या बातम्या देखील समोर येतात. एकंदरीत पाहायला गेलं तर आश्वासन, लेखी आश्वासनांमध्ये देखील सांगतायत की युद्ध सुरू आहे, आमच्याकडे डांबर नाही, अशा देखील प्रतिक्रिया समोर येतात. यामध्ये नवीन काही अपडेट मिळतात का? हे आंदोलन कसं पुढे जातं, उद्याचं होणारं जे गावगाव टायर जाळून आंदोलन हे कसं असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, मौली न्यूज नेटवर्क, खानापूर, धारूर, बीड.